नमस्कार. जे वर्धेमध्ये नरेंद्र मोदी येत आहे त्यांच्या सभेसाठी अवैध उत्खनन चालू आहे, त्याच्या विरोधात मी आवाज उठवला. तर जिल्हा प्रशासनानं दबाव आणून सावंगी पोलीस स्टेशनमध्ये माझ्यावरच खोटा गुन्हा दाखल केला आहे. आणि हा गुन्हा खोटा कसा आहे मी तुम्हाला सांगतो. कारण ते जे काम आहे ज्याच्या त्या ट्रकवर PWD चे बोर्ड लागले ऑन गव्हर्नमेंट ड्युटी म्हणून, आणि त्यानं उत्खनन चालू होतं. सरळ हे इलिगल आहे, कारण त्याचं टेंडर काल पेपरली आलं. 15 तारीख त्याची शेवटली तारीख आहे. टेंडर अलॉट न होता काम कसं सुरू झालं? 90% काम ग्राउंडवर मुरम टाकून पूर्ण झालं आहे. मग टेंडर अलॉट व्हायच्या पहिलेच उत्खनन तुम्ही सुरू केलं का? आणि 55 नंबर सर्वे नंबर तो जे ज्यानं ते सचिन खोडके म्हणून ज्यानं माझ्यावर गुन्हा दाखल केला ठेकेदार, त्या ठेकेदाराला कामच भेटलं नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यानं जो सर्वे नंबर टाकला 55 सर्वे नंबर पांढरकवडा शिवारातला, तो 55 सर्वे नंबर महसूलचा आहे. म्हणजे सचिन खोडके हा पहिले गुन्हेगार आहे. त्यानं सरकारच्या महसूलच्या जागेतून अवैध उत्खनन केलं आणि ते ट्रक ठीक आहे स्वावलंबीच्या ग्राउंडवर नेऊन टाकले. म्हणजे पहिला दोषी तर सचिन ठीक आहे खोडके आहे, आणि त्याला मदत करणारे जिल्हा प्रशासनातले सर्व ठीक आहे अधिकारी आहे. मी सगळ्यांना हायकोर्टात खिचणार आहे. कारण हे जर माझ्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करत असेल, याच्यावर मानहानीचा दावाही मी दाखल करीन. आणि याच्या विरोधात मी सुप्रीम कोर्टात आणि हायकोर्टात घेईन. मी आजच सुप्रीम कोर्टाले आणि हायकोर्टाले एक पिटिशन दाखल केलं आणि ईमेल सुद्धा पाठवला चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट नागपूर खंडपीठ आणि चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट. तर हे सर्व खोटे गुन्हे मी शांत राहिलो पाहिजे याच्यासाठी माझ्या विरोधात यानं दाखल केलेले आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांनी काही टेन्शन घेऊ नका. आणि जो गुन्हा दाखल केला त्याच्यात 1 महिन्याची सजा आहे, तेही लेखाले भोगून घेऊ. ठीक आहे, यानं खोटे कितीही गुन्हे माझ्यावर दाखल केले तर मी एकटा लढासाठी सक्षम आहे. यानं पुन्हा ठीक आहे कराय मास्तर पुन्हा 20 तारखेपर्यंत शांत बसला पाहिजे या हेतूनं परस्पर माझ्यावर गुन्हे दाखल करून राहिले. मी पहिले गुन्हा दाखल करायला गेलो तर माझा गुन्हा दाखल केला नव्हता. मग मी जेव्हा फोन केला तेव्हा दुसऱ्या दिवशी सावंगी पोलीस स्टेशनमध्ये माझा गुन्हा दाखवला. होय NC केला, मला अश्लील शिवीगाळ केली, मारण्याची जीवे मारण्याची धमकी दिली. तरी मात्र शासन त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. लगेच त्या ठेकेदाराचा गुन्हा नोंद करून घेतला. हे प्रत्येक जनतेनं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मी आता पुन्हा यायची पोलखोल करणार आहे आणि पुन्हा यायनं गाड्या ठीक आहे कुठं कुठं टाकल्या आणि कुठून उत्खनन चालू आहे याची पोलखोल केल्याशिवाय मी ठेवणार नाही. धन्यवाद. आत्ताच आमच्या एका मित्राने ट्रक अडवला आणि तो ट्रक त्याच्यावर ठीक आहे ऑन ड्युटी PWD ठीक आहे असं लिहून आहे, आणि त्या ट्रक मध्ये मुरम भरून होता. तो मुरम ठीक आहे वायगावले खाली केला. म्हणजे सरळ वायगावले कुठं खाली केला? तो म्हणते वायगावले खाली केला. म्हणजे पैसे देऊन खाली केला का कोणाच्या म्हणण्यानुसार खाली केला आणि कशासाठी खाली केला हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे ठीक आहे हे ट्रक कुठं चालले, परस्पर गव्हर्नमेंटच्या नावावर तर दुसरीकडे नेऊन टाकत नाही आहे ना, याची चौकशी शासनानं करणं गरजेचं आहे. जर असा इलिगल व्यवहार आणि अवैध उत्खनन आजही गव्हर्नमेंट मोदीच्या नावावर करत असेल तर हे चुकीचं आहे. आणि सरळ मोदीच्या सभेसाठी करोडो रुपयाचा उपद्व्याप आहे. 5 करोड रुपयाचं जवळपास टेंडर नुसते एका ग्राउंडसाठी आहे. आजूबाजूले 8 ग्राउंड आहे जिथं गाड्या पार्किंग मध्ये राहणार आहे, आणि त्याच्यासाठी करोडो रुपयाचं टेंडर आहे. जवळपास 25 ते 30 करोड रुपयापेक्षा जास्त खर्च मोदीच्या एका तासाच्या सभेसाठी करणार आहे. सर्वसामान्याचा पैसा ह्या हे सर्व लोकांनी लक्षात ठेवा का हे कशा पद्धतीनं वागणूक आपल्या पैशाची करत आहे. आणि सर्वसामान्य लोक पांदन रस्त्यासाठी मुरम मागत आहे, पण शासन म्हणते आमच्यापाशी पैसे नाही आहेत. धन्यवाद.